नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि सोनूश पप्पा बघा काय करताय आज शेतामध्ये. तर मी काही झाडं आणले, ते झाडं कुंड्यात लावायचे. मला आमच्या घराच्या शेजारी हर्बल गार्डन तयार करायचं आहे. पण ते हर्बल गार्डन कशासाठी करायचं? आता बऱ्याच जणांना हाऊस राहते आहे ना, टेरेस गार्डन असतं कुठं काय म्हणते परसबाग, मराठीत आपण परसबाग म्हणतो. तसं मला फक्त औषधी वनस्पतीचं हर्बल गार्डन तयार करायचं आहे. तर मी काही वनस्पती घेऊन आलो तिकडं, भिगवण बारामतीला गेलतो ना तिकडून. तर त्या याच्यात लावायच्या आहे. त्या थैलीत तशाच पडेल, सुकून चालल्या. तर म्हणलं लावून देऊ. आणि एक वनस्पती मी ऑनलाईन बी मागवली आणि 2-4 आमच्या इथं पडेल, त्या सगळ्या लावायच्या आहे. तर आमच्याकडे काही कुंड्या आहे. तर या कुंड्या सोनूच्या मम्मीने विकत घेतल्या होत्या 40 रुपयाला एक कुंडी. हा, तर 5 कुंड्या विकत घेतल्या होती ना. त्याला घेऊन 1-2 वर्ष झाली असेल. मला झाडच लावायचे होते गुलाबाचे. त्याच्यामध्ये गुलाबाचा पण आहे आयुर्वेदिक उपयोग, लव त्याला बी आहे ना. हा, गावरान गुलाब लावायचा. हा, गावरान गुलाब जल बनवायला. हा, तर हे बघा सोनूश पप्पानी अशा कुंड्यामध्ये माती टाकून घेतली. तर या 3 कुंड्या इकडं, याच्यामध्ये 2 आहे. अगोदर त्याला खिळ्यानी अशी बोसके पाडून घेतले बघा, 3-3, 4-4. हा, हे बघा, पाणी धरून नाही ठेवलं पाहिजे कुंडीला, म्हणजे कसं पाणी खाली पास झालं पाहिजे, नाहीतर मग सडते ते झाड आहे ना. तर दाखवतो तुम्हाला आता मी कशाचे झाडं आणले. तर पहिलं तर हे पहा, हे झाड मी ऑनलाईन मागवलं. हे आलं ॲमेझॉन मधून, आपलं ॲमेझॉन वरून मागवलं. तर हे बाई याला इतकुशी कुंडी आली. कुंडी किती भारी दाखवते जवळून. हा, हे बघा त्याची कुंडी किती छोटीशी आहे. तर हे झाड आहे पहा, पाषाण भेद, त्याला हिंदीत पत्थर चट्टा बनते. मुतखड्याचं जे औषध बनतं त्याच्यातलं एक घटक आहे हा. तर हे झाड मी बऱ्याच ठिकाणी शोधलं तर काही भेटत नव्हतं. मग ऑनलाईन मागवलं होतं. या नुसत्या काड्या आल्या, म्हणजे हाय त्याला शेंडा पण ते सुकून गेला. प्रवासात बिचारा दमला ते झाड. पण काडी शिलगत असते सोनूश पप्पा. काडी शिलगती. पण तेच झाड मला फ्री मध्ये भेटलं. कुठं? मी भिगवणला गेलतो, तर तिथले एक मित्र आहे आमचे, त्यांनी मला दिलं ते. तर डायरेक्ट 3-4 झाडं मला फ्री मध्ये भेटले. एक झाड तुम्ही केवढ्याचं मागवलं मग? ते 260 रुपयाचं. तर तुम्हाला तुमच्या मित्रांनी 1000 रुपयाची झाडं दिले, समज 800 रुपयाची झाडं दिली आहे ना. हा, हे तर दिलेच. आणखीन पहा काय दिलं. ते सगळं भिगवणवरून आणलं काय तुम्ही? हे पहा, हे काय? हे याला शिंदळ माकड म्हणते आमच्याकडं, कोणी माकड शिंगी म्हणतं. अल्लक नाव आहे. तुम्हाला हे झाड माहिती आहे बऱ्याच जणांना. म्हणजे याला पानं नाही येत का सोनूश पप्पा? नाही, असंच राहतं, फक्त असंच वाढतं. हा, ते हे लय मोठं आणलं मी इकडं. 2-4 दिवस शोधलं ते आमच्याकडं. पण आजकाल कसं पडीक जमिनी नाही, आमच्याकडं डोंगर बी नाही, त्याच्यामुळे हे काही सापडलं नाही. तर याची भाजी बी करते सोनूश मम्मी. भाजी कशी लागत असं नो? आपण खायला नाही, पण करतेत लोक. पण करून पाहू, पण यंदा नाही. आता नाही पाहिजे. आता हे रोप आहे आपलं पुढच्या वर्षी जेव्हा रोप वाढन तेव्हा मग करू आपण. तर हे माकड शिंदळचं झाड आहे. पचनक्रिया व्यवस्थित करतं, काय शुगर वर बरेच याचे काम आहे. तर चांगलं झाड आहे. औषधी गुणधर्म याच्यात छान आहे. आणि त्यांना सांगा कुंड्या कोणी आणल्या चिचा खालून. हा, तर या सोनूच्या मम्मीनं तिकडून माती भरून कुंड्या इकडून आणल्या. माती तुम्हीच भरली, त्यांनी पाहिलं नाही का आधी व्हिडिओ मध्ये? हे पहा, वाव. बापरे, समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा ताई तुम्हाला. तर पहा, मी लय दिवसाचं शोधत होतोय, मला शेवटी भेटलं, लय प्रमाणात भेटलं. तर खुश झालो मी. तर याला कोणत्या कुंडीत लावू? आपण याला मोठ्या कुंड्यात लावू. आहे ना, या 2 कुंड्या ज्या आहे माझ्या मम्मीने दिल्या होत्या बघा मला. हे डायरेक्ट डोंगरातून काढून आणून दिलं आमच्या मित्रांनी आम्हाला. बापरे, एकच नंबर काम झालं माझं आता. मस्त आहे. पण सोनूश पप्पा आपल्याला कुंड्या सगळ्या मोठ्याच पाहिजे होत्या बरं. आहे ना. तर याला काय करतो, मोठ्या कुंडीत लावतो. मोठ्या कुंडीत याला लावतो. आणि कोणते बी झाडं पावसाळ्यातच लावा म्हणते आहे ना. हा, मग ते शिलकते. बरोबर आहे. मग मला बी थोडंफार कळतं. तू तर हुशार आहे ग. त्यामुळे तर आपला संसार चालू आहे, गाडी पटरीवर आहे. आहे का नाही? हा, हे कसं साबर कांड्यावानी दिसतं. हो, साबर कांड्यावानीचे. पण साबर कांड्याचं जाड राहतं, याचं बारीक बारीक आहे सोनूश पप्पा. हा, लहान आहे. लहान आहे.
थोडं खोलच लावा. हम्म. तर हे मोठ्या कुंडीमध्ये घेतलं बघा ताई आम्ही. हा हे मोठ्या कुंडीतच घेऊ. नाही बस बस, खोलच पाहिजे सोनूज पप्पा तसंच. तर आज मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा ताई सोनूच्या मम्मी चॅनलवर. तर त्याच्यामध्ये आमच्या स्वामिनीचं चपलाचं कलेक्शन आणि ड्रेसचं कलेक्शन दाखवलेलं आहे. तर सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर जाऊन माझा पण व्हिडिओ बघा नक्की, आहे ना सोनूज पप्पा? हां, कारण की सोनूज पप्पाच्या व्हिडिओला डायरेक्ट 40-40 हजार व्ह्यूज येत्या. माझ्याला एवढे येत नाही. काय करते जळकेवणी नाही करत ना. यावा देवा कशाला पाहिजे? यावं देवाचं नाही ना. तुम्ही काय म्हणसान तुला काही येत नाही म्हणून तुझ्या आयडीवर व्ह्यूज नाही येत असं होतं ना त्याचा अर्थ. पण मी समूला सांभाळून व्हिडिओ बनवते. तर 1, 2 आणि 3 कुंड्यात बस झालं ना सोनूज पप्पा? हा बस झालं है ना. आता राहिल्या खाली 4 कुंड्या. तर तेच 4 झाडं आहे. मग एका कुंडीमध्ये एक झाड लावा, हा है ना. का 2 लावता? तेच लावावं लागेल. तेच लावावं लागणार आहे. आपल्याकडे कुंड्या पाहिजे होत्या आणखी. तर झाले बघा सोनूज पप्पाचे झाडं लावून सगळे. हा तर हे आज एवढ्या कुंड्यात लावले. आता 4-5 कोरपडीची झाडं आहे. तर मी स्वतः लावणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर त्याला काही नाही आज लावायला. त्याला काय करते सोनूज पप्पा, मी जे आपल्याकडे कॅनी कुणी आहे बिना कामाच्या पडलेल्या त्याला कापते, त्याला खालून चांगले भुसके पाडते आणि त्याच्यात माती टाकून कोरफड लावते. आता हा आणि इकडे या. तर तुम्ही माणसाने ठेवायचं कुठे? सध्याचं तिकडे ठेवू राहिलो. सध्याचं याच्यामध्ये ठेवायचे आपल्या वाड्यामध्ये. आणि नंतर आपल्याला हे कंपाऊंड करेल आपण. हे बघा तर ते नारळाचं झाड आहे का तिकडं समजा पलीकडे 2 खोल्या आहे छोट्या छोट्या आणि मागं हे सगळं मोकळंच आहे. यात सगळे झाडच आहे. झाडच राहणार आहे. हा भारी वाटतंय पण हा आता मस्त. हा म्हणजे इकडं घर लगेच बाजूला गार्डन छान दिसणार आहे. हा मस्त भारी गार्डन राहणार आहे. है ना. तर आता एक कुंडी करून आम्ही आतमध्ये ठेवतोय. वाड्याचं लॉक लावेल का बघू का? हा उघडाय हो. आणा एक कुंडी. तर वाननेर खाईन म्हणून आम्ही सध्या वाड्यात ठेवतोय. नंतर या वाड्यावर पत्र येणार आहे बघा. ठेवा. तर ठेवले बघा सगळ्या कुंड्या नेऊन सोनूज पप्पानी इकडं वाड्यामध्ये. हा ही बी ठेवतो. ती मला सगळ्यात जास्त आवडलेली ती कुंडी. पण यात लावायचं काय? त्याच्यामध्ये मी काही की लावणार आहे, तुम्ही ठेवा. तर आजपासून आपल्या हर्बल गार्डनचा शुभारंभ झालेला आहे. तर सगळ्यातही सोनूज पप्पाला शुभेच्छा द्या. तर सोनूज पप्पाला मूळव्याधचं पेशंट आलं होतं म्हणून ते गेले पेशंट करायला. पण त्यांच्या लक्षात नाही राहिलं की झाड लावल्याच्या नंतर पाणी टाकायचं म्हणले होते ते मला. पण ते गेले. त्याच्यानंतर मग मी असं पाणी वगैरे टाकून घेतलं बघा. थोडं ओला माती ओलली बघा ताई. पण मग कसं आहे झाड लावल्यावर थोडं तांबर का व्हायना पाणी टाकत असते म्हणे. तर असं छान पाणी टाकून घेतलं. आणि आपण झाडाला म्हणजे कुंडीला जे खालून होल पाडलेले होते तर त्या होलमधून असं पाणी पास झालेलं आहे बघा इकडं. आणि इकडे छान अशा कुंड्या लावून तयार आहे आपल्या. तर सोनूज पप्पानी ज्या कुंड्या लावल्या तर तुम्हाला आवडल्या का नक्की सांगा ताई.